गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. हा मंत्र आपल्याला जन्मलं की बोलायला जेव्हा येतो तेव्हा आपल्या आईने आपल्याला पहिल्यांदा हा गुरुमंत्र शिकवलेला असतो. म्हणजेच पहिली गुरु ही आपली आई असते. सो गुरुपौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा. कोणी ना कोणी कोणाचं ना कोणाचं गुरु हे असतं आणि आज गुरुपौर्णिमा आहे. तर मस्त अशी छान रांगोळी केली होती आणि गुरुपौर्णिमेला स्वामींना गुरुपद कसं द्यायचं वगैरे हे मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. शॉर्टकटमध्ये सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि गुरुचरित्रचं पारायणसुद्धा मी केलेलं होतं. 3 दिवसाचं, 7 दिवसाचं, 21 दिवसाचं असं करतात. तर मी 1 दिवसाचं केलेलं होतं आणि त्याच्यामुळे ना खूप थोडंफार रूल्स पण असतात गुरुचरित्रामध्ये वाचायचे. आणि हे संक्षिप्त आहे त्याच्यामुळं मी 1 दिवसामध्ये अर्ध्या तासामध्ये हे वाचून होतं. 7च अध्याय आहे त्याच्यामध्ये आणि खूप छान वाटतं, मन प्रसन्न वाटतं. मला मोठं पुस्तक घ्यायचं आहे पण जेव्हा केव्हा घेईन ते तुमच्यासोबत मी शेअर करेन नक्कीच. त्याच्याबरोबर नामस्मरणसुद्धा करायला पाहिजे जेवढं शक्य असेल तेवढं. त्याच्यानंतर आरोही स्कूलमधून आल्याच्यानंतर तिला असं वाटलं की वाव किती मम्मी छान पूजा तू मांडलीस. आणि ती शाळेतून आलेलं पहिलं तिचं लक्ष देवाकडं असतं की सण वगैरे असलं मी रांगोळी काढली, फुलांचं डेकोरेशन केलं, उरली डेकोरेशन केलं. तिला खूप छान आवडतं. माझ्यासारखंच तिला पण खूप आवड आहे देवाची. तिला काय वाटलं का की ड्रेस चेंज केलं की ती पहिली स्वामींच्या पाया पडली. त्याच्यामुळं मी थोडीशी क्लिप घेतली आणि तुमच्यासोबत शेअर केली. त्याच्यानंतर ना आज आखाड पण तळायचं होता तर त्याचं काही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करता नाही आली. मी गेले स्वामींच्या केंद्रामध्ये. गुरुपौर्णिमा आहे आणि स्वामींच्या केंद्रामध्ये जाईन असं नाही. ॲक्च्युअली मी सकाळी जाणार होते पण म्हटलं आरोही पण नसणार आणि हे म्हटले अगं मी ऑफिसमधून आल्याचे लवकर येतो आणि मग 3 जण मिळून जाऊयात. तो आम्ही गुरुपौर्णिमेला स्वामींच्या केंद्रामध्ये गेलो. सो तिथं ना पालखी निघली होती ना तर त्याचा आधी मस्त असं वाद्य वाजत होतं. चला तर मग तुम्हीसुद्धा आमच्यासोबत दर्शन घ्या स्वामींचे. सोडतेत ना मध्ये. सोडतेत का बघा आधी. नाही तर ऐका ना पलीकडून घेऊ दर्शन समोरून. इथून नाही पलीकडून चल मॅडम. व्हिडिओ काढून श्री विठ्ठल स्वामी ओम. हॅलो मोकळा करा आवाज माझ्याकडे. तर स्वामींच्या केंद्रातून आल्याच्यानंतर घरी स्वयंपाक करायचा होता आणि मग भूक पण लागली होती आणि आखाड पण तळायचा होता. आरती घरची राहिली होती करायची. त्याच्यामुळे सगळं रुटीन रात्री केलं. आणि तर त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी पौर्णिमा होती. त्याचं नक्षत्र चेंज झालं तर पाऊस रात्रभर पडत होता. आवरला स्कूलला वगैरे सोडवल्याच्यानंतर ना मग मस्त असा पाऊस पडत होता. तर हॉल क्लीन केला आणि मग हॉल क्लीन केल्याच्यानंतर खूप भूक लागली होती. म्हटलं आता काहीतरी चटपटी तसं खाऊ वाटत होतं. घरात टोमॅटो वगैरे होते अवेलेबल. तर म्हटलं चला टोमॅटो सूप करावं आणि तुमच्यासोबतसुद्धा ही रेसिपी शेअर करावी. तर मस्त असा पाऊस पडत आहे आणि गरमागरम काही खायची इच्छा असेल ना तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी आहे. खूप छान लागते. लहान मुलांनासुद्धा खूप आवडते. आवरीला पण खूप आवडते. तर मी 2 ते 3 वाटे सूप आणि खरं रेस्टॉरंटसारखं सूप बनतं ना फक्त छोटे छोटे टिप्स जे आहेत ना तर त्या आपण फॉलो केल्या पाहिजेत. खूप सारे रेसिपीज असतात ना प्रत्येकाचा ना फॉर्म्युला वेगवेगळा असतो. मी खूप सारे रेसिपीज ट्राय केलेले आहेत पण बेस्ट टेस्ट मला ना या रेसिपीची वाटते.
आणि खूप वेळेस मी ही रेसिपी ट्राय केलेली आहे. तर म्हटलं चल तुमच्यासोबत आज रेसिपीसुद्धा शेअर करावी. तर आता या ठिकाणी ना मी 3 ते 4 जणांचं सूप करते, म्हणजे त्या 4 ते 5 वाट्या सूप बनवून तयार होतं. तर या ठिकाणी मी मोठमोठे 5 ते 6 टोमॅटो आपल्याला घ्यायचे आहेत आणि लाल कलरचे असायला पाहिजेत. त्याच्यामध्ये तुम्ही बीटसुद्धा टाकू शकता. जर घरामध्ये अवेलेबल नव्हतं म्हणून मी टाकलं नाही. तर कलरसाठी तुम्ही दुसरा कोणताही कलर टाकू नका, तर बीट टाका. त्या ठिकाणी 6 टोमॅटो जर घेतलेले असतील तर मोठा 1 कांदा घ्या आणि छोटे 2 कांदे घ्या. लसणाचे 2 ते 3 5-6 पाकळ्या घ्यायच्या. अद्रकीचे 2 ते 3 तुकडे घ्यायचे आणि कोथिंबिरीचे जे मागचे दांडे असतात ना, तर ते आपल्याला घ्यायचे आहेत. कोथिंबिरीची पानं घ्यायची नाहीत. त्याच्यानंतर एक पॅन घ्यायचा आहे. 1 ते 2 टेबलस्पून तेल टाकून घ्यायचं आहे या ठिकाणी. आणि जे टोमॅटो आहेत ना, ते अशा पद्धतीने पॅनमध्ये सगळीकडे टाकून घ्यायचे आहेत. त्याच्यामध्ये आपण अद्रक, लसूण, कांदा आणि कोथिंबिरीचे डंठल आहेत ना, ते सुद्धा आपण यामध्ये टाकून घेणार आहोत. थोडंसं नमक यावर स्प्रेड करायचं आहे, जेणेकरून टोमॅटो सॉफ्ट होतील आणि लवकर कुक होतील. तर 5 ते 7 मिनटं आपल्याला अशा पद्धतीने कुक करून घ्यायचे आहेत. आणि स्पायसीपणासाठी या ठिकाणी मी 3 लाल मिरच्या टाकलेल्या आहेत. पण तिखट जर नसेल ना तर तुम्ही 3 टाका. तिखट असतील किंवा बेडगी मिरची असेल ना तर 1-2 टाकली तरी देखील चालतील. आता आपापल्या स्पायसनेसपणावर असतं की कोणाला जास्त तिखट लागतं, कुणाला कमी तिखट लागतं. तर या ठिकाणी मी 2 ते 3च मिरच्या टाकलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता. आणि आता ना 5 मिनटं झालेले आहेत ना, तर मी टोमॅटोनं ची साईड ना पलटी करून घेत आहे. आणि मस्त अशी आणखीन आपल्याला 5 ते 6 मिनटं मस्त असं लो फ्लेमवरनं कुक करून घ्यायचे आहेत ना. आणि काय होतं, स्मोकी फ्लेवर येतो. आणि जो आपण फ्लेवर म्हणतो ना रेस्टॉरंट टाईप घरी येत नाही. तर लो फ्लेमवर सगळी प्रोसेस करायची ना, तर नक्की स्मोकी फ्लेवर टेक्स्चर जे असतं ना, ते आपल्या सूपमध्ये आपल्याला बघायला भेटतं. आणि याच्यामध्ये दुसरं कोणतंही टाकलेलं नाही आहे. बेसिक इन्ग्रेडियंट्स टाकलेले आहेत, जे की घरामध्ये सहज अवेलेबल होतात. असं नाही की यातला कोणताही जो ह्याच्यामध्ये पदार्थ टाकला आहे तो घरामध्ये अवेलेबल नसतो. तर तुम्ही बघू शकता 10 ते 15 मिनटामध्ये टोटल ना या ठिकाणी जे टोमॅटो आहेत ना ते सॉफ्ट होतात. आता चमच्याने मॅश केलं ना, थोडं टोमॅटो मॅश झालं की म्हणायचं आपला जो व्यवस्थित टोमॅटो आहे ना ते शिजलेलं आहे. आता काय करायचं, गॅस बंद करायचा. ह्याला प्रॉपर थंड होऊन द्यायचं आहे, गरम आपल्याला वाटायचं नाही. तर यानेसुद्धा टेस्ट बदलते. आणि आपल्याला काय होतं, पटकन करायचं असतं त्याच्यानंतर तर आपण लगेच ना त्याला ग्राइंड करून घेतो. तर तसं न करता टोटली 5 ते 7 मिनटं आपल्याला त्या ठिकाणी थंड करून घ्यायचं आहे. थंड झाल्याच्यानंतरच मिक्सर ग्राइंडरमध्ये आपल्याला हे सगळं मिश्रण आहे ना तर ते टाकून घ्यायचं आहे. आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि मस्त असं त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. आता या ठिकाणी ज्या कढईमध्ये आपल्याला सूप बनवायचं आहे त्याच कढईमध्ये मी एक चाळणी ठेवलेली आहे. आणि त्या चाळणीमध्ये जी पेस्ट आपण काढली होती ती याच्यामध्ये व्यवस्थित चाळून म्हणजे गाळून घ्यायचं आहे. तर टोमॅटोमधलं बी, मिरचीमधलं बी आणि जे थोडंफार जर एखादं मोठं जाडसर जर राहिलेलं असेल ना ते व्यवस्थित आपल्याला गाळून घ्यायचं आहे. एखादा टोमॅटो बारीक होत नाही आहे. तर जर तुमचा मिक्सर ग्राइंड चांगला असेल ना तर प्यूर फाईन तयार होते. तर आता माझ्या मिक्सरला 7 ते 8 वर्ष झाले तर एवढं बारीक पेस्ट येत नाही आहे. तुम्ही बघू शकता मस्त असं आपल्याला स्ट्रेन करून घेतलेलं आहे. आता गॅस चालू करायचा आहे. गॅसची फ्लेम पहिले 2 मिनटं हाय ठेवायची आहे. मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता त्याचा कलरसुद्धा नॅचरल आलेला आहे. जर याच्यामध्ये बीट जर टाकलं तर आणखीन हेल्दी आणि नॅचरल कलर येतो. आता या ठिकाणी ना मी चवीप्रमाणे थोडंसं मीठ टाकून घेत आहे. तर लक्ष ठेवायचं आहे आपल्याला, आपण टोमॅटो जेव्हा आपण फ्राय केले ना तेव्हासुद्धा आपण नमक टाकलेलं होतं. आणि आत्तासुद्धा नमक टाकतो आहे. तर तुम्ही नमकची क्वांटिटी तुम्ही मॅनेज करा, कारण की मग डबल नमक होऊन सूप खारट होण्याची शक्यता असते. आणि त्याच्यानंतर ना फ्लेम थोडीशी कमी करायची. आणि जर तुम्हाला वाटतं आहे की थोडंसं सूप घट्ट झालेलं आहे तर तुम्ही याच्यामध्ये गरम पाणी ॲड करायचं, गार पाणी ॲड करायचं नाही. तर त्यानेसुद्धा टेस्ट तुमची चेंज होऊ शकते. तर ज्या टिप्स मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत ना त्या जर टिप्स वापरल्या तर तुमचं सूप अगदी रेस्टॉरंट काय ढाबा स्टाईल होणार म्हणजे होणारच. आता मेन पार्ट म्हणजे तुम्ही गरम पाणी जेव्हा टाकताना 2 मिनटं उकळलं की त्याच्यामध्ये नंतर 1 चमचा साखर टाकायची. स्किप करायचं असेल तर तुम्ही स्किप करा. पण टोमॅटो सूप म्हणलं ना तर खारट, आंबट आणि गोड अशी चव यायला पाहिजे जिभेवर, तरच ते टोमॅटो सूप असेल. आणि ना
एकच चमचा मी कॉर्नफ्लॉवर पाण्यामध्ये मिक्स केलेलं आहे आणि ते सुद्धा याच्यामध्ये टाकलेलं आहे. तर ना एकदम मस्त असं टेक्स्चर जे म्हणतात ना सूपचं ते याच्यामध्ये येतं. कॉर्नफ्लॉवर 1 चमचा टाकल्यामुळं मस्त असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि 5 मिनटं एक उबाल म्हणतात ना उकळी येऊन द्यायची आहे. तर फायनली आपलं टोमॅटो सूप या ठिकाणी तयार झालेलं आहे. तर खूप सोपी पद्धत आहे, तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि हां, टोस्ट असेल त्याच्यासोबत तर हा तर मस्त असं बाउलमध्ये सर्व करायचं आहे. फ्रेश क्रीम या ठिकाणी मी टाकून घेतलेलं आहे. आता हे स्किपसुद्धा करू शकता क्रीम, पण टेस्ट एकदम लाजवाब लागते. गार्निशिंगसाठी या ठिकाणी मी कोथिंबीरचं पान वापरलेलं आहे. छान दिसतं आणि जर असं सर्व करून जर आपण एन्जॉय केलं ना तर आपला दिवस खूपच छान जाणार आहे. तर आरोहीला पण खूप छान वाटलं, तिने पण पिले, मी पण पिले आणि आय होप तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल. एकही टिप तुम्ही न चुकवता जर अशी रेसिपी केली तर खूप छान टोमॅटो सूप लागतं. त्याच्यामध्ये तर तुम्ही ब्रेडचे तुकडे असे कापून जर खाल्लं ना तर खूप एन्जॉय कराल तुम्ही. तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय बाय. आणि तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आता हा ब्लॉग तुम्हाला नंतर बघायला भेटणार आहे त्याच्यामुळं बाय बाय.